सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ आलेला आहे। शेतकऱ्यांची उभी पिके पुरामुळे वाहून गेलेले आहे किंवा पाण्याखाली आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे भरून न निघणारे अतोनात नुकसान झालेले आहे। शासनाची मदत ही अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बँकाकडून कर्ज रकमेच्या वसुलीसाठी नोटिसा निघत आहेत। यावर आपण तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना जर बँकेच्या वसुलीच्या नोटिसा निघत असतील तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही। आधीच महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे। अजून वाढवायचे नसेल तर सर्व बँकांना शासनातर्फे नोटीस काढून शेतकऱ्यांची कर्ज वसुली तात्काळ थांबवण्यात यावी व कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना किमान 6 महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने दिनांक 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी जिल्हाधिकारीकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। यावर तातडीने उपाययोजना जर आपण नाही केला तर संपूर्ण महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडतर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला। तर शेतकऱ्याला कुठल्या वाटा नीट नाही त्या किंवा कुठलं अनुदान नाही। आणि आता ही जे सांगणार आहे देणार आहे ती तर का ह्याच्यात नाहीच। पण आता हिथून मला कर्ज सध्या कधी भेटणार नाही आणि मला हिथून लय जीवन जगणं माझं हे झालेलं आहे आणि मी आता काय करावं हे मला समजत नाही। आता मी ह्याच्या पुढे कधी उबदार येईल हे काय मला सांगता येणार नाही। काय ह्याच्यातच अजून डुबणार आहे मी ह्या शेतीच्या ह्याच्यातच शेती करून। आणि कर्जमाफी तर नाही का आश्वासन देत राहिले कधीपासून की जसं सरकार हे निवडून आले तेव्हापासून नाही का आश्वासनच देत आहे, पण कधी अजून माफ म्हणून काय केलं नाही। असं शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी असं विनंती आहे। मागील काही कालावधीपासून आपण पाहत आहोत सोलापूर जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचं थैमान गाजलेलं असताना पूरस्थितीचं संकट निर्माण झालेलं आहे आणि ह्या संकटामध्ये शेतकरी गावकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे। शेतकऱ्याची जी पिकं आहेत ती पूर्ण पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत, ढासून गेलेली आहेत। अतोनात अशा प्रकारचं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। कमीत कमी 1 वर्ष तरी शेतकऱ्याला यातनं उभारी मिळणार नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये काय शेतकऱ्यांनी ज्या बँकांकडनं कर्ज घेतलेले आहे, काही बँका आहेत, काही वित्त कंपन्या आहेत, तर अशा ज्या बँका आहेत त्या शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी तगादा लावत आहेत। महाराष्ट्रामध्ये अगोदरच शेतकरी आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं असताना त्यातच आणखी हे माझ्यासोबत एक शेतकरी आहेत त्यांचं नांदेड शाखेचं, तर यांच्यावर तर यांना सुद्धा कर्ज वसुलीसाठी तगादा लावलेला होता। यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या टीमने यांना आश्वासन दिलं, एक आधार दिला की तुम्ही घाबरू नका, तुमच्यासाठी आम्ही या ठिकाणी भांडतो, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतो, विनंती करतो की संकटामध्ये आहे या शेतकऱ्याला जीवनदान देण्याचं काम हे आपलं आहे। त्यासाठी आपण अध्यादेश काढावा, सर्व बँकांना वित्त कंपन्यांना आदेश द्यावा की शेतकऱ्यांची जी कर्ज वसुली चालू केलेली आहे ती त्वरित थांबवावी। कमीत कमी 6 महिने ते 1 वर्ष तरी त्यांना हप्ते वसुलीसाठी जबरदस्ती करू नये आणि त्यांची जी कर्ज आहे ती सुद्धा माफ करावी। अन्यथा जर कुठल्या शेतकऱ्याचा बळी गेला तर ह्यामध्ये मनुष्यवधाचा गुन्हा हा सरकारवर दाखल केला जाईल आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी सोलापूर साहेब यांना दिलेला आहे।